आज शालिनीताईंनी पूर्ण मनाशी पक्क ठरवून निर्णय घेतलाच होता। आज काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला आणि सुनेला त्यांनी जी चूक केली त्याचा बदला त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। कारण आज जर मी त्यांचं सहन केलं आणि सहन करून काहीही त्यांना उत्तर दिलं नाही तर आज समाजामध्ये प्रत्येक आई वडिलांवरती जो अन्याय केला जातो तो अन्याय मुलं तशीच पुढे करत राहतील। कारण जर मी ते सहन केलं तर आज समाजामध्ये कितीतरी आई वडिलांवरती मुले आणि सुना छळ करून त्यांना जगवतील। मला माझ्या वयाच्या लोकांसाठी उत्तम उदाहरण बनायचं आहे। कारण कोणत्याही वयात आई वडील काहीही करू शकतात आणि स्वतःचे साम्राज्य निर्माण करू शकतात। जरी मुलांनी त्यांना रस्त्यावर काढलं, त्यांच्याशी चुकीचं वागलं तरी आईबाप शेवटी अनुभवाने म्हातारे झालेले असतात। याचाच विचार करून आज शालिनीताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला असा काही धडा शिकवला होता की शेवटी देवाने सुद्धा शालिनीताई यांचा विजय करून मुलाला आणि सुनेला त्यांच्या वाईट कर्माचा हिशोब दिला। शालिनीताईंनी त्यांच्या केबिन मधून आपला मुलगा निखिल हॉस्पिटलमध्ये आलेला पाहिला। मग त्यांनी निखिल बद्दलची माहिती काढली। तेव्हा त्यांना समजले की ह्याच हॉस्पिटलमध्ये 4 दिवसांपूर्वी निखिलच्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे आणि तिने एका मुलीला जन्म दिला आहे। हे समजताच शालिनीताईंच्या डोक्यात एक प्लॅन आला आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्याचे ठरवले। त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगून एक प्लॅनची योजना केली। त्या बाबतीत शालिनीताईंच्या सेक्रेटरीनं हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला माहिती दिली आणि प्लॅन सुरू झाला। निखिल हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला म्हणाला, मॅडम, आम्हाला आमच्या मुलीच्या टेक केअर साठी एक बाईची गरज आहे। यावर तिने काउंटरला असलेली मुलगी म्हणाली, सर, आता एक बाई उपलब्ध आहे, मी लगेच त्यांना बोलावून घेते। निखिल म्हणाला, हो, तुम्ही त्यांना लगेच बोलावून घ्या। मला आत्तापासूनच त्यांची गरज आहे। कारण माझी बायको खूपच अशक्त झाली आहे। ती एकटी मुलीला सांभाळू शकणार नाही आणि मी रात्रभर इथे राहू शकत नाही। कारण घरात आमची एक लहान मुलगी देखील आहे। मग त्या मॅडमने लगेचच एका बाईला तिथे बोलवलं। त्यांना पाहून निखिलला धक्का बसला। कारण ती बाई दुसरी तिसरी कोणीही नसून त्याचीच आई होती। निखिल माधुरीकडे गेला आणि तिला म्हणाला, मी तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवण्याचा विचार करत होतो। या हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरला असलेल्या मुलीने एका बाईला बोलवले। तुझा विश्वास बसणार नाही की ती बाई दुसरी कोणीही नसून माझी आई आहे। काय, तुझी आई? हो हो माधुरी, माझी आई। 4-5 दिवसांपासून मी तुझ्या डिलिव्हरीच्या गोंधळात एवढा व्यस्त होतो की बाईची व्यवस्था करायलाही विसरलो होतो। आणि आता भेटून कोण भेटलं तर माझीच आई। पण माधुरी, आपल्याकडे ही एक चांगली संधी आहे। बाकीच्या बायांनी किती चांगली काळजी घेतली तरी मुलाची आजी तिच्या घेत असलेली काळजी ही वेगळीच असते। यावर माधुरी म्हणाली, मी तर म्हणते आईंना आपण पुन्हा घरी घेऊन जाऊ। आपल्याला फुल टाइम तुमच्या आईच्या रूपात बाई मिळेल कामवाली आणि त्यांना पगारही द्यावा लागणार नाही। आपले पैसे सुद्धा वाचतील आणि फुकटात आपले काम देखील होऊन जाईल। पण निखिल, तुझी आई आपल्यासोबत येईल का? यावर निखिल म्हणाला, अगं माधुरी, आपण आईची माफी मागण्याचे नाटक करूया आणि आपल्या मुलांना पाहून ती देखील आपल्याला माफ करेल। आपल्या मुलांच्या काळजीपोटी आपण तिच्या नातवंडांचे नाव पुढे करून तिला नक्कीच घरी घेऊन जाऊ। मग ती नक्की येईल। आईला तुझ्याजवळ पाठवून देतो आणि तू काहीतरी करून तिला आपल्यासोबत घरी यायला बोल। माधुरी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तिला पाठवून द्या, बाकीचे सर्व मी सांभाळून घेईल। कसे बसे आईची समजूत काढत निखिलने आपल्या आईला म्हणजेच शालिनीताई यांना माधुरीकडे पाठवून दिले। आपल्या नातीला पाहून
शालिनीताईंना खूप आनंद झाला, पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना दिलेली वागणूक ते कधीच विसरू शकत नव्हते. त्या रात्री शालिनीताईंनी निखिलच्या मुलीची खूप काळजी घेतली. मग सकाळी डिस्चार्जच्या वेळी माधुरी म्हणाली, आई, तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले. खरं तर आई, तुम्ही घर सोडल्यानंतर आम्हाला खूप पश्चाताप झाला. आम्ही लगेच तुमचा शोध सुरू केला होता, पण तुम्ही आम्हाला कुठेही सापडले नाहीत. त्यानंतर बरेच दिवस आम्ही तुम्हाला शोधत राहिलो, पण तुमचा काहीच पत्ता लागला नाही आणि शोध देखील लागला नाही. यावर शालिनीताई म्हणाल्या, खरंच सुनबाई? हो हो आई, आम्ही तुमचा खूप शोध घेतला. आता आम्हाला माफ करा आणि आता तुम्हाला हे काम करण्याची काहीच गरज नाही. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून शालिनीताईंना आनंद झाला आणि ते आपला राग विसरून आनंदाने म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी हे बाहेर सांगून येते की मी इथून पुढे इथे काम करणार नाही. असे बोलून शालिनीताई तिथून निघून जातात आणि रिसेप्शनला म्हणतात, मॅडम, अहो मॅडम. राणी म्हणाली, पण मॅडम, आता इथे कोणीच नाही, मग तुम्ही मला मॅडम का म्हणता? शालिनीताई म्हणाल्या, हे बघ राणी, मला हे नाटक असेच कायम चालू ठेवायचे आहे, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. जोपर्यंत हे नाटक चालू आहे तोपर्यंत तुम्ही कोणीच मला मॅडम म्हणणार नाही, हे लक्षात असू द्या. ओके मॅडम. राणी, तू पुन्हा मॅडम म्हणालीस? सॉरी मॅडम. यावर त्या दोघीही हसू लागल्या. तितक्यात शालिनीताईंचे सेक्रेटरी तिथे आले आणि म्हणाले, मॅडम, ठरल्याप्रमाणे तुमचा प्लॅन काम करत आहे, पण मॅडम, तुम्ही त्यांच्या समोर बाई बनून का गेलात? तुम्ही तरी ह्या हॉस्पिटलच्या मालकीण आहेत. ते लोक कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्यावरती आई बनून राहण्याचे नाटक का करत आहे? माफ करा मॅडम, हे प्रश्न मला तुम्हाला विचारण्याचा काहीच अधिकार नाही, पण तुम्हाला असे त्यांच्यासमोर बाई बनून काम करण्याचे पाहून स्वतःला खूप असह्य वाटत आहे. हा विचारण्याचा काहीच अधिकार नाही, पण तुम्हाला त्यांच्यासमोर काम करताना पाहून मी तुम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखू शकलो नाही. यावर शालिनीताई म्हणाल्या, तो माझा मुलगा आहे आणि डिलिव्हरी झालेली त्याची बायको म्हणजे माझी सून आहे, ज्यांनी मला घराबाहेर काढून असह्यपणे काढून दिले होते आणि आता मला त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळाली आहे. रिसेप्शनिस्ट, मगाशी तर तुमचा मुलगा तुमची माफी मागत होता. त्यांना त्यांची चूक कळाली आहे असे दिसत आहे ना? तुम्ही त्यांना तुमच्याबद्दल सांगितले का? शालिनीताई, नाही राणी, ते कधीच सुधारू शकत नाही. आता ते लोक मला गोड बोलून घरी घेऊन जातील, कारण बाळाची आणि सुनेची काळजी घेणारे दुसरे कोणीही नाही. आता मी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. 2 वेळेच्या अन्नासाठी त्यांनी मला खूप तरसवले आहे. एवढेच नाही तर माझी सून मला खोलीत बंद करून खूप मारायची. असे म्हणत असताना शालिनीताईंचे डोळे भरून आले. आता मी त्यांच्यासोबत असा खेळ खेळेल की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आज मी माझ्या मुलाला इथे पाहिल्यावर बाई बनण्याचे नाटक केले, कारण मला माहित होते की त्यांना एका बाईची कामवाल्या गरज आहे. शालिनीताईंचे सेक्रेटरी म्हणाले, पण मला एक गोष्ट समजत नाही की त्यांनी तुम्हाला घराबाहेर का काढले आणि तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? शालिनीताई म्हणाल्या, मी हे तुम्हाला सर्व काही नंतर सांगेल, परंतु काही वेळासाठी मी इथे बाई बनवून काम करत आहे, हे लक्षात ठेवा आणि संपूर्ण स्टाफला सांगून ठेवा. कोणीही मला मॅडम म्हणणार नाही तर माझे भांडे फुटेल. त्यानंतर शालिनीताई निखिलच्या आणि माधुरी सोबत त्यांच्या घरी गेल्या. घरात फिरताच माधुरी म्हणाली, आई, घरात खूप धूळ झाली आहे. इतक्या दिवस घर बंद असल्यामुळे घरात खूप धूळ आली आहे. धुळीत बाळाला धुळीचे इन्फेक्शन होईल, त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्या, त्यानंतर स्वयंपाक बनवा. पण सुनबाई, बाळाने मला रात्रभर जागं ठेवलं आहे. आधी मी तासभर झोपेन आणि मग मी सगळी कामं करेल. शालिनीताई असे म्हणताच त्यांची सून
माधुरी त्यांना म्हणाली, अरे वा, तुम्ही एक बाई म्हणून काम करत नसून कुठल्या तरी कंपनीची मालकीन नाही असे बोलत आहात. दवाखान्यातील लोकांचे घाणेरडे कपडे धुण्याच्या कामातून मी तुम्हाला वाचवले, त्याबद्दल तुम्ही माझे आभार मानायला हवे. आणि जर तुम्ही इथे जास्त नखरे दाखवत बोलले तर मी तुम्हाला परत त्या हॉस्पिटलमध्ये सोडून येईल. जा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करा. ठीक आहे सुनबाई, असे म्हणत शालिनीताई घरातील कामे आवरू लागल्या. त्यानंतर 8 दिवसांनी माधुरी तिच्या चेकअपसाठी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये आली. तिच्या समोर शालिनीताई आल्या होत्या. माधुरी चेक करण्यासाठी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेली तेव्हा शालिनीताई रिसेप्शनला बसलेली मॅडम म्हणजे राणी आणि त्यांचा सेक्रेटरी सोबत काहीतरी नवीन प्लॅन करत होते. सेक्रेटरीने शालिनीताईंना विचारले, मॅडम, तुम्ही आम्हाला त्या दिवशी संपूर्ण गोष्ट सांगितली नाही, आज सांगा. या वयात तुम्ही एवढे मोठे साम्राज्य कसे उभे केले? शालिनीताई म्हणाल्या, हे सर्व इतकं सोपं नव्हतं की त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा माझे पती मरण पावले आणि माझ्या समोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे माझ्या मुलाला वाढवण्याचे. मी पेशाने नर्स होते, त्यामुळे घरातील बहुतेक जबाबदारी माझ्या नवऱ्यावरच होती. कारण मला कामातून वेळ मिळत नसल्याने निखिलचे वडील त्याला सांभाळायचे. आमचं एक किराणा दुकान होतं जे निखिलच्या वडिलांनी व्यवस्थापित केले होते. एके दिवशी निखिलचे बाबा दुकानाचे सामान आणण्यासाठी मार्केटला गेले होते. तेव्हा तिकडून परत येत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला आणि ते जागीच त्या अपघातामध्ये मरण पावले. अशातच निखिलची नुकतीच 12वीची परीक्षा जवळ आली होती. तेव्हा मी माझी नोकरी सोडली आणि मग नोकरी सोडून दुकान आणि घर पण सांभाळू लागले. त्याचं शिक्षण पुढे जाऊन पूर्ण केलं आणि तो एका चांगल्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला लागला. मग एके दिवशी तो मला म्हणाला, आई, आता तुला दुकान चालवण्याची काहीच गरज नाही. मला पण वाटलं आता माझं वय झालं आहे आणि निखिललाही चांगला जॉब मिळाला आहे, त्यामुळे आता दुकान चालवण्याची खरंच काहीच गरज नाही, म्हणून मी दुकान बंद केले. त्यानंतर काही दिवसांनी निखिलने त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत म्हणजे माधुरी सोबत लग्न केलं. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण माधुरी माझा हळूहळू तिरस्कार करायची. मी तिला अजिबात आवडत नव्हतो. तिला आपल्या घरातही म्हातारी सासू नकोच होती आणि हळूहळू निखिल सुद्धा त्याच्या बायकोचे ऐकू लागला. त्याला तिचे म्हणणे बरोबर वाटायचे. माधुरी दिवसभर माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. एखाद्या मोलकरणीप्रमाणे ती मला वागणूक द्यायची आणि निखिलला नम्रपणे सांगायची की तुझी आई काहीच करत नाही. निखिलला देखील तिच्या बोलण्यावरती लगेच विश्वास बसायचा. त्याला देखील त्याच्या बायकोच्या बोलण्यावरती विश्वास बसायचा की आई घरातील कोणतेही काम करत नाही, कारण त्याची बायको माधुरी त्याला ती सत्यता अशा पद्धतीने पटवून द्यायची की तो लगेच तिच्यावरती विश्वास ठेवायचा आणि तो माधुरी सोबत म्हणजे त्याच्या बायको समोरच मला बडबड करून माझा अपमान करायचा. त्या दोघांनी खाल्ल्यावर जे काय उरायचे ते मला खायला द्यायचे. एकदा त्या दोघांनी मला घरात कोंडून 5 दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले होते. कदाचित ते माझ्या मरणाची वाटच पाहत होते. त्यांना वाटले की फक्त पाणी पिऊन ही किती दिवस जगेल, कारण ह्या घरात पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हते. किचनला तर त्यांनी कुलूप लावले होते आणि मी भुकीने रडत होते, पण माझे ऐकणारे कोणीच नव्हते. 3ऱ्या दिवशी मी माझ्या खोलीच्या खिडकीतून आमच्या शेजाऱ्यांना हाक मारली, आवाज दिला. मला हे करायचं नव्हतं, कारण यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी होईल, परंतु भुकेपुढे मी सर्व काही विसरले होते. सर्वप्रथम त्यांनी मला खिडकीतून जेवण दिले. त्यानंतर त्यांनी निखिलला फोन केला आणि त्याला पोलिसांची धमकी दिली. तेव्हा माझ्या मुलाने व सुनेने हे चुकून घडले ते सांगून प्रकरण हाताळले
आणि निखिल म्हणाला, आम्ही ट्रिपला गेल्यावर माझ्या सासूबाईंचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही घरी लवकर येऊ शकलो नाही. पण हे सगळं खोटं होतं. हे त्यांनी नाटक केलं होतं. मी शेजाऱ्यांना सांगितल्यामुळे सुनेला आणि मुलाला माझा खूप राग आला आणि त्यांनी मला खोलीत बंद करून खूप मारलं. आता त्यांना माझ्यापासून त्यांची कायमची सुटका करून घ्यायची होती. एके दिवशी मी घरातील काम करत होते, तेव्हा माझा मुलगा आला आणि म्हणाला, आई तू तुझे सामान पॅक कर लवकर. आणि मी विचारले, कुठे जायचं आहे? यावरती निखिल म्हणाला, तू स्वतः जाणार नाहीस म्हणून मी तुला नरकात पाठवणार आहे. निखिल, तू असे का बोलत आहेस बाळा? आणि तू मला कुठे घेऊन चालला आहेस? मी असे बोलल्यावर माझ्या सुनेने माझे केस धरले आणि म्हणाली, म्हातारे, आता पुढे एकही प्रश्न विचारू नकोस. गपगुमान सामान पॅक कर आणि निघून जा. आणि एक जरी प्रश्न विचारला तर एक जोराची मुस्कटात खाशील, नाहीतर जबरदस्ती मला हे सगळं करायला तू भाग पाडू नकोस. आमच्या शेजाऱ्यांकडे तक्रार करतेस आणि हे लोक तुला तुझी साथ देतील, हा तुझा विचार एकदम चुकीचा आहे. तुला काय वाटले, आम्हाला तुरुंगात पाठवून तू इथे आरामात राहशील? असे मी कधीच होऊ देणार नाही. तू आता मेली तरी आम्हाला काहीच पर्वा नाही आणि काहीच फरक देखील पडत नाही. फक्त आमचा पिच्चा सोड. माझ्या मुलांसमोर माझी सून मला हे सर्व ऐकवत होती आणि माझा मुलगा तिला साथ देत होता. त्यापेक्षा माझ्यासाठी आणखी वाईट गोष्ट काय असू शकते? त्याने माझ्या मातृत्वाचा अपमान केला होता आणि मी माझा स्वाभिमान गहाण ठेवून त्यांच्या घरात आता इथून पुढे राहू शकत नव्हती. म्हणूनच मी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि तडकाफडकी तिथून निघण्याचा निर्णय घेऊन निघाले. मी लगेच ते घर सोडलं, पण मी कुठे जाणार हे मला माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत माणूस एकतर रेल्वे स्टेशन किंवा मंदिरात जातो. मी पण एका मंदिरात गेले. तिथे गेल्यावर मी पाहिले की मंदिराच्या पायऱ्यांजवळ लोकांची खूप गर्दी झाली होती. मी गर्दीतून वाट काढत काढत पुढे गेले आणि पाहिले की एक माणूस पायऱ्यांवरून पडून बेशुद्ध पडला होता आणि गर्दीत लोकांपैकी कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवली होती. मी पूर्वी नर्सचे काम करत असल्यामुळे मी त्या व्यक्तीच्या जवळ गेले आणि सर्वप्रथम इथे त्यांचे हृदयाचे ठोके आणि छातीची नस चेक केली आणि लगेच त्यांना CPR द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी जवळपास 10 मिनिटे त्यांना CPR ट्रीटमेंट देत होती, पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही. पण मी माझे काम करत राहिले. शेवटी त्या माणसाने हालचाल केली आणि मग ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्स आली. मी पण त्या माणसांसोबत हॉस्पिटलमध्ये गेले. कदाचित माझं मन मला म्हणत होतं की तू एक नर्स आहे आणि आता ह्या माणसाला तुझी गरज आहे, म्हणून मी माझी ड्युटी पार केली. मी त्या माणसाबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले आणि दुसरे कारण म्हणजे गर्दीतील कोणीच त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर आणि त्यांच्यावरती इमर्जन्सी वार्डमध्ये उपचार चालू केले. त्या व्यक्तीला CPR दिल्यामुळे डॉक्टरांनी माझे कौतुक केले आणि त्यानंतर माझे पुढील आयुष्य बदलून गेले होते. तेव्हा मला माहित नव्हते की इथून पुढचे आयुष्य माझे इतके चांगले बदलले होते की मध्येच शालिनीताई यांचे बोलणे थांबवत त्यांचे सेक्रेटरी त्यांना विचारलं, पण तुमचे पुढचे आयुष्य कशामुळे बदलले आणि पुढे असे काय झाले की त्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात? मग शालिनीताई म्हणाल्या, ज्या व्यक्तीला मी CPR देऊन त्यांचा जीव वाचवला होता ते स्वतः एक डॉक्टर होते, पण ते खूप वृद्ध होते आणि त्यांना मूल नव्हते. त्यांचं नाव डॉक्टर यशवर्धन देशमुख होतं. हे ऐकून तेथील त्या मॅडम म्हणाल्या, म्हणजे? राणीला आश्चर्यचकित होऊन म्हणाली, म्हणजे आपले सर? हो राणी. यशवर्धन देशमुख यांनी माझ्या तुटलेल्या आयुष्याला असं वळण दिलं की ज्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. माझे काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रथम मला त्यांच्यासोबत त्यांची खास नर्स म्हणून कामावरती घेतले. त्यांच्या सोबतच मी जवळपास 9 वर्ष काम केले. त्यानंतर ते वयोमानाने वारंवार आजारी पडू लागले होते.
तेव्हा माझे काम आणि समर्पण पाहून त्यांनी मला ह्या हॉस्पिटलचे 50% मालक बनवले. एवढेच नाही तर त्यांनी माझ्यावर कोणताही उपकार केला नाही असे सांगून ते म्हणाले की तुझ्यात एवढा मोठा गुण आहे, त्या आधारे हे हॉस्पिटल तुला सांभाळावे लागेल आणि तुला तुझी एक नवीन ओळख निर्माण करावी लागेल आणि तुझ्या मुलाला आणि सुनेला दाखवून दे की ही एक स्त्री सर्व वेदना सहन करून बाळाला जन्म देऊ शकते आणि त्याला लहानाचे मोठे करू शकते, तर एक स्त्री सर्व काही करू शकते. त्यानंतर या हॉस्पिटलसाठी मी सुद्धा खूप मेहनत केली आणि आज सगळे माझ्या नावाने या हॉस्पिटलला ओळखतात. अशा प्रकारे मी इथपर्यंत पोहोचले. यावर राणी म्हणाली, मग तुम्ही तुमच्या नालायक मुलाकडे का गेला? राणी, आधी मी यांच्यावर अवलंबून होते म्हणून मी त्यांचे अत्याचार सहन करत राहिले, पण आता मला त्यांना त्यांची खरी जागा दाखवून द्यायची आहे. मला माझ्या मुलाला लक्षात आणून द्यायचे आहे की एकेकाळी त्यांच्या शिक्षणासाठी मी माझे करिअर सोडले हवे असते तर मी त्याला सुद्धा टेक केअर मध्ये सोडून माझी नोकरी केली असती आणि मी माझे करिअर करू शकले असते, पण मी त्याला माझ्या करिअरच्या पुढे ठेवलं आणि त्याने मला दुधातल्या माशीसारखे दूर फेकून दिले. म्हणूनच मी बाई बनण्याचे नाटक केले, जेणेकरून मला त्या दोघांना चांगला धडा शिकवता येईल. चल आता मी निघते. यानंतर शालिनी ताई त्यांची सून माधुरी सोबत निघून गेल्या. घरी जाताच माधुरी त्यांना म्हणाली, आई आता तुम्ही जेवणाची तयारी करा, त्यानंतर माझी आणि बाळाची मालिश करा. थांबा थांबा, मी विसरलेच होते की परीला देखील बस स्टॉप वरून घेऊन यायचं आहे. आणि शालिनी ताई त्यांच्या मोठ्या नातीला म्हणजे परीला बस स्टॉपवर घ्यायला जातात. त्यानंतर तिकडून आल्यावर त्या किचन मध्ये जाऊन जेवणाची तयारी करतात. संध्याकाळी निखिल त्याच्या ऑफिसमधून घरी येतो. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरी काही लोक येतात आणि त्या निखिलला म्हणतात, सर आम्ही नम्रता डेव्हलपरच्या ऑफिसमधून आलो आहोत. तुमचे घर प्राईम लोकेशनवरती आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण इथे एक अपार्टमेंट बांधू शकतो आणि यात तुमचाच असा फायदा होईल की तुम्हाला दुकानासह 2 फ्लॅट आणि रोख 20 लाख रुपये रक्कम मिळेल. हे सर्व ऐकून निखिलला आणि माधुरीला खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या कानांवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. निखिलला वाटले की कदाचित हे लोक आपली फसवणूक करायला आले आहेत. तो त्यांना म्हणाला, सकाळपासून तुम्हाला मूर्ख बनवायला दुसरं कोणीच सापडलं नाही का? त्यावर ते म्हणाले, सर हे सर्व काम रिसेप्शन मध्ये केलं जाईल आणि जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही या पेपर्सवरती सह्या करू शकता. आम्ही तुम्हाला लगेच ताबडतोब 10 लाख रुपयांचा चेक देऊ. ही रक्कम टोकन स्वरूपात राहील आणि उर्वरित रक्कम अपार्टमेंटचे काम चालू झाल्यावर तुमच्या खात्यावर जमा केली जाईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे, अन्यथा आम्ही ही ऑफर तुमच्या एरियातील दुसऱ्या व्यक्तीला देऊ. यावर माधुरी निखिलला बाजूला घेऊन म्हणाली, अहो ऐका ना, अशी चांगली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विचार करा, नवीन फ्लॅट आणि तेही दोन. एका फ्लॅट मध्ये आपण राहत, दुसऱ्या फ्लॅट भाड्याने देऊ आणि त्यासोबतच आपल्याला एक शॉप देखील मिळेल. ते शॉप आपण भाड्याने देऊ, मग तुम्हाला नोकरी सुद्धा करण्याची काहीच गरज पडणार नाही, कारण त्या 20 लाख रुपयात आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. मग निखिल माधुरीला म्हणाला, पण ते जर फ्रॉड निघाले तर आपण असे एखाद्यावरती विश्वास कसा ठेवू शकतो? मग माधुरी म्हणाली, पण त्यांचे म्हणणे आहे की आपण आता हो म्हटलं तर ते लगेच आपल्याला 5 लाख रुपयांचा चेक देतील. मग निखिल त्या लोकांना म्हणाला, आम्ही लगेच 10 लाख रुपयांचा चेक मिळेल का? हो हो सर, तुम्ही सही तर करा, चेक रेडीच आहे. निखिलने पेपरवरती सही केली. त्यानंतर त्यांनी निखिलला 5 लाख रुपये देण्याऐवजी 6 लाख रुपयांचा चेक दिला. ते पाहून निखिलला माधुरीला खूप आनंद झाला. त्यानंतर त्या लोकांनी निखिलच्या आणखीन काही पेपर्सवर सह्या करून घेतल्या आणि ते निघून गेले. खरं तर निखिलने आनंदाच्या भरात ते पेपर न वाचता त्याच्यावरती सह्या केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी निखिल बँकेत चेक जमा करतो आणि काही वेळातच त्याच्या अकाउंटला 10 लाख रुपये जमा होतात. आता माधुरी आणि निखिल आनंदाने उड्या मार, त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्या दिवशी नोकरी देखील सोडतो.
मग एके दिवशी माधुरी शालिनीताईंना म्हणाली, आई आता तुम्ही परत त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या कामावरती जावा आणि तिकडेच तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था करा. आता आम्हाला नवीन फ्लॅट भेटेल आणि ह्या अपार्टमेंटमध्ये खूप श्रीमंत लोक राहत आहे आणि तुमच्यासारखी गावंढळ लोक ह्या अपार्टमेंटमध्ये अजिबात नसतील. मग आम्हाला तुमची लाज वाटेल. त्यामुळे आम्हाला जबरदस्तीने तुम्हाला घराबाहेर काढावं लागेल. त्यापेक्षा आत्ताच तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था करा. पण सुनबाई, मी आता कुठे जाऊ? आता मला ह्या घरातून हाकलून देऊ नकोस. यावर माधुरी म्हणाली, जर तुम्ही लगेच हे घर सोडले नाहीत तर मी तुम्हाला मारून टाकून एखाद्या नाल्यात फेकून देईल आणि कोणाला कळणार देखील नाही. असे म्हणत तिने शालिनीताई यांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना घराबाहेर ओढत नेऊ लागली. तेव्हा शालिनीताईंनी माधुरीच्या जोरात कानाखाली मारली. गालावरच्या चापटीच्या आवाजाने निखिल आणि माधुरी हादरले होते. त्यांना समजत नव्हतं की आईमध्ये अचानक एवढी ताकद कुठून आली. माधुरी अजूनही रागाने डोळे विस्फटून शालिनीताईंकडे पाहत होती. याआधी निखिल काही बोलणार त्या अगोदरच शालिनीताईंनी आपले अश्रू पुसत घराबाहेर पडल्या. शालिनीताई निघून गेल्या. 2 दिवसांनी अचानक नम्रता डेव्हलपरच्या ऑफिसमधून परत ते लोक निखिलच्या घरी येतात. निखिल त्यांना म्हणतो, तुम्ही लोक काम कधी सुरू करणार आहेत? सर, आजपासून आम्ही काम सुरू करणार आहोत. आता तुम्हाला हे घर खाली करावे लागेल. मग निखिल त्यांना म्हणाला, आम्ही आमच्यासाठी दुसरीकडे भाड्याने घर बघितले आहे. अपार्टमेंटचे काम पूर्ण होताच आम्ही पुन्हा आमच्या फ्लॅटमध्ये राहायला येऊ. यावरती ते लोक निखिलला म्हणाले, फ्लॅट? कोणता फ्लॅट? तुम्ही स्वप्न तर बघत नाही ना सर? आता हे घर आमच्या मॅडमच्या नावावर आहे, ज्यांच्या नावावर तुम्ही हे घर केले आहे. निखिलला समजत नव्हते की ते लोक काय बोलत आहेत. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. तेवढ्यात त्याच्या घरासमोर एक कार येऊन थांबली आणि त्या गाडीतून आवाज आला, बेटा, हे घर मी खरेदी केले आहे. निखिल आणि माधुरी त्या गाडीकडे पाहिलं तेव्हा त्या कारमधून शालिनीताई खाली उतरल्या. आज शालिनीताईंच्या मोलकरणीच्या वेशात नाही तर त्यांच्या अंगावर किमान 20,000 रुपये किमतीची बनारसी सिल्क साडी होती आणि हातात जारदार सोन्याच्या बांगड्या होत्या. तर गळ्यामध्ये सोन्याची एक चेन होती. त्यांना पाहून निखिल आणि माधुरीचे डोळे विस्फटले. त्यांना समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. 2 दिवसांपूर्वी तर आई इथून मोलकरणीच्या कामवालीच्या वेशात गेली होती आणि आज तर ती तेवढ्यात ते लोक निखिलला म्हणाले, सर, हे आमच्या मॅडम शालिनीताई आहे, नम्रता डेव्हलपरच्या मालकीन, ज्यांनी तुमचे घर घेतले आहे. तुम्ही त्यांचे आभार माना. त्यांनी तुमच्या मुलांचा विचार करून तुम्हाला 10 लाख रुपये दिले, नाहीतर तुम्हाला रिकाम्या हाताने भीक मागावी लागली असती. निखिलला आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही लोकांनी माझ्या आईसोबत म्हणून आमची फसवणूक केली आहे, म्हणून आईकडे इतके पैसे आले कुठून? आई, मला माहित आहे, आम्हाला धडा शिकवण्यासाठी तू कुठेतरी नक्की चोरी वगैरे केली असेल. आता मी तुमच्या सर्वांविरोधात कोर्टात केस दाखल करणार आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा शालिनीताईच्या सेक्रेटरी म्हणाला, ओ मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. निखिल आणि माधुरी अजून पहिल्या धक्क्यातून सावरले नव्हते तेव्हा त्यांना आणखी एक जोरदार धक्का बसला. इतक्या कमी रकमेसाठी त्यांना चोरी करण्याची काहीच गरज नाही. तो हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलीचा जन्म झाला, त्या हॉस्पिटलच्या ह्या मालकीन आहेत. माधुरी म्हणाली, कदाचित तुम्हाला माहित नसेल, ही तर एक त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहे आणि ते आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवत आहे. यावर शालिनीताई म्हणाल्या, मूर्ख कोणी कोणाला बनवले हे समजून जाईल. आधी माझे घर खाली करा. माधुरी म्हणाली, ए म्हातारे, तुला खोलीत कोण कसे मारले होते हे तू विसरली का? मग निखिल म्हणाला, शालिनीताईंना, तू कोण आहेस आम्हाला आमचे घर खाली करायला सांगणारी? शालिनीताईंनी रागात निखिलच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या एक जोरात कानाखाली मारली आणि त्या रागात म्हणाल्या, ही एक असहाय्य स्त्री होती जिचा तुम्ही छळ केला होता, पण एक आज असहाय्य नाही. आणि लक्षात ठेव, जर तुम्ही दोघांनी एक शब्द चुकीचा बोलला तर मी तुम्हा दोघांची जीभ बाहेर काढून तुमच्या हातात देईल. शालिनीताईंनी त्यांच्या माणसांना सांगून त्या दोघांना घराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या माणसांना म्हणाले, ह्या लोकांचे सामान घराबाहेर काढून ताबडतोब घराला कुलूप लावा आणि चावी माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. आईचे असे संतप्त रूप पाहून ते दोघे शालिनीताई यांच्या पायावर पडून विनंती करू लागले,
आणि माफी मागण्याचे नाटक करू लागले. पण माफी मागून क्षमा मागून शालिनीताई यांचे प्रेम आता कुठेतरी गाडल्यासारखे वाटत होते. त्यांना आपल्या मुलाची आणि सुनेची जरा सुद्धा दया आली नाही. शालिनीताई गाडीत बसून तिथून निघून गेल्या. निखिल आणि माधुरी यांना खूप आश्चर्य वाटत होते की ज्या आईचा त्यांनी इतका छळ केला ती आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची आणि नम्रता डेव्हलपरची मालकीन कशी झाली. त्यानंतर ते दोघेही दारोदारी अडखळत राहिले. त्या दोघांना शालिनीताईंना किती वाईट वागणूक दिली होती हे आज त्यांना जाणवत होते. त्यानंतर कसेबसे निखिलने आपल्या शिक्षणाच्या जोरावर पुन्हा एक जॉब मिळवला आणि ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले. पण एकट्याच्या जीवावर घर चालत नव्हते, म्हणून माधुरीला देखील कामासाठी घराबाहेर पडावे लागले. दोघे देखील आता जॉब करून आपला मोडकळीस आलेला संसार चालवत होते. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना शालिनीताईंची म्हणजे त्यांच्या आईची आठवण करून देत होते. ज्या कंपनीत जॉब करत होती त्या कंपनीचे मॅनेजर माधुरीची बालमैत्रीण होती. खरं तर तिने माधुरीला हा जॉब मिळवून दिला होता. एक दिवस तिच्या मुलाच्या नामकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने माधुरीला आणि निखिलला लाखात आमंत्रण केले होते. रविवार असल्यामुळे दोघांनाही सुट्टी होती, त्यामुळे ते दोघेही कार्यक्रमात जाण्याचे ठरवले होते. कार्यक्रमात पोहोचताच माधुरीने तिची मैत्रिणी समीक्षाईची भेट घेतली आणि ते दोघे स्टेजवर असलेल्या खुर्च्यांवरती जाऊन बसले. काही वेळाने तिथे कार्यक्रमाचे मॅनेजमेंट पाहणारी एक महिला स्टेजवर आली आणि ती माधुरीला आणि निखिलला म्हणाली, मॅडम तुम्ही दोघे ह्या खुर्चीवरून उठा आणि सर्वांसोबत खाली असलेल्या खुर्च्यांवरती जाऊन बसा. मग माधुरी त्या महिलेला म्हणाली, कदाचित तुम्हाला माहित नसेल की आम्ही इथे प्रमुख पाहुणे आहोत. समीक्षाने स्वतःच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला खास आमंत्रित केले आहे. मग ती महिला म्हणाली, माफ करा मॅडम, तुम्हाला जर खास आमंत्रण दिले असले तरी ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुकतेच इथे येणार आहेत, त्यामुळे तुम्ही उठून सर्वांसोबत खाली असलेल्या खुर्चींवरती जाऊन बसा. इच्छा नसतानाही माधुरीला तिथून उठावे लागले आणि ती खाली सर्वांसोबत बसली. तेवढेच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट झाला, कारण चमचमत्या कारमधून खाली उतरून शालिनीताईंनी सभागृहात प्रवेश केला होता. त्यांच्या अंगावर किमान 60 ते 70 हजार रुपये किमतीची सिल्क साडी होती. हातात सोन्याच्या बांगड्या तर गळ्यात सोन्याची चैन असा त्यांचा चेहरा होता. सर्वांच्या नजरा फक्त शालिनीताईंकडे खेळत्या होत्या. जेव्हा माधुरी आणि निखिलची नजर शालिनीताई यांच्यावरती पडली तेव्हा त्या दोघांचे डोळे विस्फटले होते. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहू लागले आणि ते एकमेकांना हातवारी करून विचारू लागले की हे कसं शक्य झालं आहे. शालिनीताईंना अनेक फोन केल्यानंतर त्या ह्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी तयार झाल्या होत्या. समीक्षाचे सासरे हे देखील शालिनीताई यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉक्टर म्हणून आज इथे काम करत होते. समीक्षाच्या मुलाचे बारशाचे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी शालिनीताई यांना आमंत्रित केले गेले होते. इथे शालिनीताई यांचे भव्य जोरदार स्वागत करण्यात आले आणि त्यांना त्यांचा सत्कार देखील देण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून समीक्षाच्या मुलाच्या गळ्यात घातली. हे पाहून माधुरी आणि निखिलला खूप मोठा करंट लागला होता. आता माधुरी कार्यक्रमामध्ये शालिनीताई यांच्या जवळ जाऊन ओळख देऊ लागली, परंतु त्यांच्या सेक्रेटरीने त्यांना बाजूला सरकवले आणि सांगितले, मॅडमची आता निघण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही आता त्यांना भेटू शकत नाही. तेव्हा माधुरीने सांगितले, मी मॅडमची सून आहे. परंतु त्या सेक्रेटरी बोलला, मॅडमला मुलगा आणि सून कोणीही नाही आणि खोटी ओळख दाखवण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका. आज माधुरीची इच्छा असून देखील ते तिच्या सासू सोबत बोलू शकत नव्हती. एकेकाळी ज्या सासूला त्रास देऊन घराबाहेर हाकललं असं त्याच सासूला स्टेजवरती पाहून तिचे साम्राज्य पाहून सून तिच्या सोबत नातं जोडण्याचा प्रयत्न करत होती. वेळ प्रत्येकाची बदलते आणि कर्म प्रत्येकाचं फिरून येतं. काही वेळाने शालिनीताई यांच्या सेक्रेटरी तिथून त्या निघून गेल्या, कारण त्यांना दुसरीकडे आणखीन एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. इकडे माधुरी आणि निखिलला पूर्ण धक्का बसला होता. आता त्या दोघांचीही इच्छा असूनही ते शालिनीताई यांना आपल्या जवळ राहायला बोलवू शकत नव्हते. आज त्यांच्या कर्माने शालिनीताई यांचे साम्राज्य खूप मोठे झाले होते, परंतु निखिलला आणि माधुरीला त्यांच्या कर्माचं फळ मिळालं होतं.
ज्या मैत्रिणीच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमाला माधुरी आली होती, त्या मैत्रिणीला जेव्हा माधुरीचे सत्य समजलं तेव्हा तिने देखील तिला कामावरून काढून टाकलं होतं. कारण हेच तिचं खरं रूप होतं आणि हेच तिच्या कर्माचं खरं फळ होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या आईला असहाय्य म्हणून त्यांनी घराबाहेर हाकलवून दिलं होतं, तिचा छळ केला होता, आज त्याच आईचं साम्राज्य पाहून आज मुलाला आणि सुनेला चक्कर आली. देव सुद्धा नेहमी सत्याची पाठराखण करत असतो. म्हणूनच शालिनीताई यांना घराबाहेर हाकलवून दिलं तरी देखील त्यांनी त्यांच्या स्वतःवरती एवढा मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यांच्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवला. तर मित्रांनो, तुम्हाला शालिनीताईंनी केलेल्या कष्टावरती आणि त्यांनी उभारलेल्या साम्राज्यावरती काय वाटतं? आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला शिक्षा दिली याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.